महायुति सरकार के भ्रष्ट मंत्रियों के लगातार सामने आ रहे विभिन्न कारनामों के कारण महाराष्ट्र की छवि देश भर में धूमिल हो रही है। जनता को इस भ्रष्टाचार के खिलाफ जागरूक करने और सरकार के खिलाफ अपना आक्रोश व्यक्त करने के उद्देश्य से उद्धव सेना की ओर से सोमवार को राज्य भर में जोरदार आंदोलन आयोजित किया गया। यह आंदोलन दोपहर 12 बजे से एक साथ महाराष्ट्र के सभी जिलों में किया गया। नागपुर लोकसभा क्षेत्र में ठाकरे गुट की ओर से यह आंदोलन शहर के गांधी पुतला चौक पर आयोजित किया गया था। आंदोलन के दौरान कार्यकर्ताओं ने सरकार की नीतियों और मंत्रियों के भ्रष्टाचार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। उन्होंने कहा कि जनता को गुमराह कर सत्ता में आई महायुति सरकार ने अब जनता की उम्मीदों को ठेस पहुंचाई है और सत्ता का दुरुपयोग कर भ्रष्टाचार को बढ़ावा दिया जा रहा है। इस आंदोलन में नागपुर लोकसभा प्रमुख सतीश हरडे, जिला प्रमुख किशोर कुमेरिया सहित बड़ी संख्या में उद्धव सेना के कार्यकर्ता और पदाधिकारी उपस्थित थे। नेताओं ने चेतावनी दी कि यदि सरकार ने भ्रष्टाचार के मामले पर ठोस कार्रवाई नहीं की तो आंदोलन को और तेज किया जाएगा। उन्होंने जनता से भी इस लड़ाई में साथ आने की अपील की है। लोकशाहीनुसार सरकार कुठल्याही पक्षाची असो, आतापर्यंत ज्या सरकारमध्ये जे कलंकित मंत्री असतात, जे भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावर होता आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून ते सुनतो आणि अशा परिस्थितीत सरकार कोणाची असो, ज्यांचे मंत्री अशा प्रकारचे कलंकित आहे आणि भ्रष्टाचारी आहेत, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी नागपूर शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि मागणी यासाठी करावं लागत आहे। ज्या सरकारचे हे मंत्री आहेत त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून, त्यांची विचारधारा म्हणून जे असे उघडकीस कलंकित मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री जे आले आहेत त्यांनाही त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होतं, त्या मंत्रिपदावरून त्यांना उतरवायला पाहिजे होतं। अशा प्रकारचे मंत्री जनतेसाठी काय करू शकतात असा संपूर्ण सामान्य जनतेचा प्रश्न आहे आणि सरकारने त्यांचा राजीनामा नाही घेतला म्हणून नागपूर शहर शिवसेनेतर्फे, महिला आघाडीतर्फे, युवा सेनेतर्फे आम्ही संपूर्ण शिवसैनिक या मंत्र्याची हकालपट्टी करावी, राजीनामा त्यांचा घ्यावा या मागणीसाठी या ठिकाणी संपूर्ण शहरात शिवसैनिक एकत्रित झाले। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्याच्या विरोधात, कलंकित मंत्र्याच्या विरोधात दुपारी 12 वाजता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामा मागण्याचं आंदोलन आज इथे आम्ही सुरू केलेलं आहे। आज इथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत। जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, महिला आघाडीचे पदाधिकारी, आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचा पुरण उगवलं आहे, ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचा नंगा नाच ह्या महाराष्ट्रात सुरू आहे, त्या नंगा नाचला आम्ही बंधन टाकण्याकरता, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता हे आज आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। आज खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणात पहिल्यांदा असं झालेलं आहे, या आधी सुद्धा आमचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे होते, त्यावेळेस सुद्धा आमच्या मंत्र्यावर एक आरोप झाला होता। त्याला सगळ्याला त्यांचं नाव माहिती आहे, संजय राठोड यांचा आरोप झाला होता। पण त्यावेळेस सन्माननीय पक्षप्रमुख आणि तसेच मुख्यमंत्री, त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आमचे नेते उद्धव साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला। त्यावेळेस बराच दबाव त्यांच्यावर आला। बऱ्याच लोकांनी म्हटलं त्यांना, साहेब आपण त्याचा राजीनामा घेतला नाही पाहिजे, कारण की मोठा समाज आपल्यापासून दुरावला जाऊ शकतो। पण आम्ही शिवसेनेमध्ये जातीपातीचं राजकारण कधी झालं नाही आहे। साहेबांनी ते सगळं कोणाचं ऐकलं नाही। त्या मंत्र्यांनी बरेचसे दबाव आणण्याचा प्रयत्न केला। त्याच्या समाजातल्या समजा महात्मांना सुद्धा त्यांनी उद्धव साहेबांकडे पाठवलं होतं, पण साहेबांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला आणि आपल्या पक्षावर, आपल्या मंत्रिपदावर काही लांछन येऊ नये म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा त्यावेळेस राज्यभर आज उद्धव साहेबांनी सांगितल्यानुसार, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितल्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साह आहे आणि सरकारच्या विरोधात वातावरण आहे। आज पूर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्याचे राजीनामे मागितले जात आहे। प्रत्येक जिल्ह्यातून शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहे। सन्माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मीनाताई ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे बाळासाहेब यांच्या प्रतिमेजवळ सन्माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत एक मोठं आंदोलन तिकडे होत आहे। आज नागपूरमध्ये गांधीजीच्या पुतळ्याजवळ आम्ही आज एक मोठं आंदोलन घेतलं आहे।
कारण की भ्रष्टाचारांच्या विरोधात ही लढाई आमची शिवसेनेची चालत राहणार आहे आणि जोपर्यंत राजीनामे होणार नाही अशी आमची ही लढाई सदैव चालत राहणार आहे. इन बीसीएन न्यूज के लिए अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट.